नमस्कार, स्वागत आहे आपलं शिवशिव कॉर्नरमध्ये। आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे। जर लहान मुलांना फळं आवडत नसतील तर तुम्ही त्यांना या पद्धतीने ही रेसिपी तयार करून देऊ शकता। अगदी मस्त अशी रेसिपी आहे। तर इथं मी कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दुधाला सुरुवातीला आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी साखर इथं ॲड करून घेतलेली आहे। साखर ॲड केलेली क्लिप शूट करायचं राहून गेले, पण नक्की आवर्जून तुम्ही इथं साखर ॲड करून घ्या। आता आपण इथं कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार करून घेऊया। तर कस्टर्ड पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये इझिली भेटून जाईल। इथं 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता दूध टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। जर आपण हे डायरेक्ट दुधामध्ये टाकलं तर त्याच्या गुठळ्या जास्त होतात, त्यामुळे या पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे मिश्रण दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटं इथं सुरुवातीला दूध उकळून घेतलेलं आहे। साखरेसोबत मी दूध उकळून घेतलेलं आहे आणि आपण हे मिश्रण टाकून आता आणखी 1-2 मिनिटं हलवून घेऊया। आपलं इथं मिश्रण अगदी दाटसर असं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। आता आपल्याला ह्या मिश्रणाला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये फ्रूट हे ॲड करायचे आहेत। तर इथं मी रूम टेम्परेचरलाच हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेते। त्यासाठी हे मिश्रण एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया। मिश्रण थंड होईपर्यंत आपण फळं कट करून घेऊया। तर इथं मी पियर, सफरचंद, डाळिंब आणि ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे। तुमच्याकडे जे फळं अवेलेबल असतील ते तुम्ही त्याचा वापर करू शकताय। तर आता आपण हे फळं कट करून घेऊया। तर या पद्धतीने मी हे सर्व फळं कट करून घेतलेले आहेत। अगदी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला इथं हे फळं ॲड करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हे फ्रीजमध्ये मिश्रण ठेवायचं आहे थंड होण्यासाठी। तर साधारणतः 2 ते 3 तास आपल्याला हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर बघा इथं मस्त असं आपलं हे थंडगार फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे। टेस्टला अगदी मस्त असं आईस्क्रीमसारखं लागतं। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।